नमस्कार, गार्गीज क्रेझी लॅब मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आजची आपली रेसिपी आहे भरलेली चिंबोरी। त्यासाठी आपण इथे चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत, त्या खूप स्वच्छपणे साफ केलेल्या आहेत। त्यामध्ये स्टफ करण्यासाठी आपण इथे बेसन पीठ भाजून घेणार आहोत। जर 2 वाटी बेसन पीठ घेतलं असेल तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेणार आहोत आणि तेही छान भाजणार आहोत। तसंच आपण इथे आलं लसूण मिरची घेतली आहे, त्याची छान बारीक पेस्ट करणार आहोत। तर आपलं पीठ भाजून झालेलं आहे, त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि आलं लसूण मिरचीची जी पेस्ट केली ती ऍड करणार आहोत। त्यासोबत थोडं कोकम आगळही इथे आपण घेतलेलं आहे। चवीनुसार लाल मसाला, हळद, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आलं लसूण मिरची पेस्ट हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यात आवश्यकतेनुसार पाणी ऍड करणार आहोत। फक्त पाणी ऍड करताना एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला हे बॅटर पातळ नाही करायचंय आणि नाही घट्ट ठेवायचंय। जर घट्ट राहिलं तर ते खाताना नंतर घास लागतो, त्यामुळे तुम्हाला कळेलच की आपण किती पाणी घेणार आहोत आणि त्याची कन्सिस्टन्सी कशी असणार आहे। आता आपण यात चवीनुसार मीठ घालणार आहोत। चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल घालणार आहोत, गरम मसाला आणि थोडंसं वाटलेलं खोबरं ऍड करणार आहोत आणि आता हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत। आता एक एक आपण चिंबोरीमध्ये छान भरून घेऊयात। जास्त दाबूनही भरायचं नाही, कारण पीठ शिजल्यानंतर फुगणार आणि अशा प्रकारे आपण त्याला कव्हर करून घेणार। याला बांधायची गरज नाही, कारण पीठ जसं शिजतं तसं कव्हर त्याला धरून राहतं, त्यामुळे ते काय खुलणारही नाही। अशा प्रकारे आपण सगळ्या चिंबोऱ्या भरून घेऊयात। फक्त नीट आपण त्याचं कव्हर जो वरचा भाग आहे नीट दाबून घेणार आहोत, जेणेकरून ते घट्ट बसेल। आता आपण इथे ग्रेव्हीसाठी घेतले भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, कोथिंबीर आणि खसखस हे छान भाजले आपण। आता छान बारीक करून घेऊयात। आता एकीकडे जे चिंबोरीचे पाय आहेत किंवा ज्याला नंग्याही बोलतात ते आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि छान गाळून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्याचं कवच आलं नाही पाहिजे। अशा प्रकारे त्याची पेस्ट करणार आहोत पाणी घालून आणि गाळून घेणार आहोत। आता आपल्या सगळ्या चिंबोऱ्या भरून झालेल्या आहेत। आता आपण फोडणी द्यायची तयारी करूयात। तर तेल गरम झालेलं आहे, आपण बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि त्याला छान परतून घेऊयात। कांदा जरा लालसर झाला की आपण त्यात आलं लसूण मिरचीची पेस्ट ऍड करणार आहोत। आता चवीनुसार लाल तिखट, हळद, थोडासा गरम मसाला आणि चिमूटभर हिंग घालून परतून घेऊयात। आता चिंबोऱ्या ऍड करूयात। आता थोडं पाणी घालून घेणार आहोत त्याच्यात आणि हलक्या हाताने हलवणार आहोत, जास्त हलवायचे नाहीत, जेणेकरून
त्याचं कवर निघू नये. हलक्या हाताने हलवून घेऊयात, मिक्स करूयात नीट आणि झाकण ठेवून 5 मिनिटांनी आपण त्यात मीठ आणि वाटण ॲड करणार आहोत. आता आपण चवीनुसार मीठ आणि जे कांदा, खोबरा आणि खसखस वापरून आपण जे वाटण केलेलं आहे ते ॲड करूयात. जे आपलं पीठ थोडंफार उरलं होतं त्याचे आपण इथे गोळे ॲड करणार आहोत. पुन्हा 10 मिनिटं त्याला वाफवून घेऊयात. आणि लास्ट थोडंसं कोकम आगळ. आपली भरलेली चिंबोरी इथे रेडी झालेली आहे.